फॉरेस्ट खातं म्हटलं म्हणजे यांच्यासाठी घरदार सोडून अहोरात्र जंगलात जंगल सोडून जीवाची पर्वा न करता जंगलामध्ये काम करतात। आणि आजचा विपुल भाऊचा जो प्रसंग आहे, तुम्ही आणि किरण दादांनी सर्वांनी इतकं मस्त हसवलं आणि मला असं वाटलं की ह्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कोण करणार। मला वाटलं फॉरेस्टवाल्यांना बोलता येत नाही, पण किरण भाऊ तर अतिशय चांगल्या प्रकारे तुम्ही सूत्रसंचालन केलेलं आहे दोघांनी। आणि तुमच्याकडे पाहून खरोखर म्हणजे सर्वच प्रसंगित आहेत आणि पाहून सोबतचे अधूनमधून म्हणजे काही हास्यमध्ये चालले ते पाहून खरोखर सर्वांना आनंद वाटतो। याच खेडीमेडीचं वातावरण पाहिजे। आणि आमचे मोठे बंधू आदरणीय एम बी पाटील सर यांची माझी खूप जुनी ओळख आहे सर। मागे 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला तुम्ही झेंडा वंदन करतानाचा मी तुमचा एक फोटो पाहिला। तुम्ही स्टेटस ठेवला का आपल्या कोणत्या तरी कर्मचाऱ्यांनी स्टेटस ठेवलेलं होतं। मस्त ते सफेद टोपी होती, साहेबांचं ते शरीरयष्टी आहे तर ती बघून मला असं वारंवार झूम करून बघा अजित पवार कसे काय बरं का सर। मी मागे बोललो पण होतो बरं का, तुम्हाला काहीतरी कॉमेंट टाकलेली होती तर मी 2-3दा साहेबांना थोडासा झूम करून बघितला, म्हटलं सर अजित पवारच दिसत आहेत। तर आणि आज ज्यांच्यासाठी आपण इथं सर्व जमलेलो आहेत आदरणीय आमचे लहान बंधू थोरात साहेब, कुंवर साहेब, ठाकरे साहेब, अतिशय मन मिळव असं आमचं व्यक्तिमत्व साहेबांचं। आणि एवढ्या 2.5-3 वर्षामध्ये कधीच कोणावर रागवले नाही, अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी काम केलं। वास्तविक पत्रकारांचा अधिकाऱ्यांचं कधी जमत नाही आणि आमच्या सारख्यांचं जमतं, कारण आम्ही अगदी निस्वार्थीपणे सर अधिकाऱ्यांच्या पाठीशी उभं राहतो। आम्ही कधी स्वतःहून कोणाच्या कार्यालयात जात नाही, कधी कोणाला त्रास देत नाही आणि आमच्या काही अपेक्षा पण नसतात। पण खरोखर ज्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं तर असे आमचे थोरात साहेब, मी त्यांना पुढील भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि कुंवर साहेब आपल्यालाही शुभेच्छा देतो। आणि माझं एक YouTube चॅनल आहे, आठवले म्हणून पाठवले। आमच्या आत्माराम भाऊने सांगितलं की तुम्ही थोडंसं रामदास आठवलेंच्या शब्दात जर का बोलण्याचा प्रयत्न केला तर बरं होईल। तर शेवटी एक आता किरण दादाने एक शेर म्हटलं, आमच्या रजक दादांनी खूप चांगल्या प्रकारे शेरोशायरी केली। आतापर्यंत मी मित्रांमध्ये आवाज काढतो किंवा असं मी मित्र करायचो, पण साहेब तुमच्यासाठी आज करतो, थोडासा प्रयत्न करतो। साहेबांच्या कॅबिनला आल्या बसतो तेव्हा थोडंसं सुचलं मला, मी चारोळी लिहितो तर करतो सर थोडा तुमच्यासाठी। आपल्यातून निरोप घेताना आज साहेब थोडा साहेब आपल्यातून निरोप घेत आहे आज थोरात साहेब आणि त्यांचे काम तालुक्यासाठी होते अत्यंत जोरात साहेब। आपल्यातून निरोप घेत आहे आज थोरात साहेब आणि त्यांचे काम तालुक्यासाठी होते अत्यंत जोरात। म्हणूनच त्यांच्या या निरोप समारंभासाठी आज त्यांच्या निरोप समारंभासाठी जमलेली आहे ही वरात। मी परत तुम्ही साहेब उपवन संरक्षणमधून सोहळ्यामध्ये यावं अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो। आणि आज अत्यंत आनंदाचा दिवस सर की तुम्ही इथं अधिकारी होता, तुम्ही तुमचं कुटुंब शिरपूरला आहे, काही साहेबांनी तुमच्या लेकाला घडवलं आणि अतिशय आनंदाची गोष्ट अशी की साहेबांची मुलगी जान्हवी ही सुद्धा आता लवकरच डॉक्टर होईल, तिचा MBBS नंबर लागलेला आहे, तिला सुद्धा मी पैशामध्ये शुभेच्छा देतो। आणि असं कुटुंब खरोखर सर तुम्ही भाग्यवान आहात आणि खूप चांगला स्टॉप आहे सर आपला, आणि माझं तरी सर्वच अधिकाऱ्यांशी चांगलं जमतं। तर खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद विपुल दादा, किरण दादा, बोलण्याची संधी दिली, थँक्यू। धन्यवाद मिलिंद दादा।